हॅलो, मी दीपक रामटेके. मला आत्ताच मी लॉकडाऊनचे फटके पार्ट 1 ही मूवी बघितली आणि अजूनही त्याचे सीन्स माझ्या डोक्यामध्ये फिरत आहेत. खूप छान फिल्म वाटली. एस्पेशली ज्या परिस्थितीमध्ये ही फिल्म बनवण्यात आली आहे. पहिले तर ही इंडिपेंडंट फिल्म आहे आणि इंडिपेंडंट फिल्म बनवण्यामागे खूप सारे चॅलेंजेस येतात आणि त्या चॅलेंजेसला पार करून जेव्हा एखादी फिल्म कंप्लीट होते तीच एक खूप मोठी अचिव्हमेंट असते. आणि ज्या प्रकारे ही फिल्म बनवण्यात आली आहे, ज्या प्रकारे या फिल्ममध्ये एफर्ट्स घेतले सगळ्या ॲक्टर्सनी आणि सगळ्या टेक्निशियन्सनी ते दिसून येतात. एक चांगली फिल्म बनवलेली आहे. त्यामध्ये खूप सारे मेसेजेस पण देण्यात आलेले आहेत, कॉमेडी पण करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये भरपूर सारं म्हणजे मी बघितलं की लाल एक सोयला आहे ज्याच्यामध्ये VFX वापरलेलं आहे, ॲनिमेशन वापरलेलं आहे. तर ओव्हरऑल तुम्ही बघू शकता खूप चांगली मूवी बनवण्यात आलेली आहे. आणि पार्ट 2 म्हणजे लॉकडाऊनचे फटके पार्ट 1च आहे. तर पार्ट 1मध्ये अशा क्लिफहँगरवर सोडलेलं आहे की डेफिनेटली पार्ट 2ची पण तेवढ्याच आतुरतेने आम्ही वाट बघू. सुमित रणवरे आणि त्यांचे पूर्ण टीम, त्यांचे पूर्ण ॲक्टर्स यांना माझ्यातर्फे या फिल्मसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि मी एक्सपेक्ट करतोय की याला चांगला प्रतिसाद मिळेल लोकांकडनं आणि फिल्म खूप जास्त अप्रिशिएट होईल. थँक्यू.